नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। अनेक दिवसापासून लाभार्थी विचारत होते की सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार। तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहे। त्या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे। मग अनेकांना प्रश्न पडलेला आहे की हे 2,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहेत की कसे। तर मग त्या संदर्भात त्या GR मध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजीचा हा GR आहे, म्हणजे आजचा हा GR आहे मित्रांनो। डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांचे पैसे हे DBT द्वारे देण्यात येते। तसेच आता राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। तर शासन निर्णयामध्ये आपण बघू शकता की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपण या तक्त्यामध्ये बघू शकता की या 6 योजनांचे पैसे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे। तर हे पैसे एकूण किती पैसे वर्ग करण्यात आलेले आहे सर्व योजनांचे मिळून, तर 633 कोटी 39 लाख एवढा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता 2,500 रुपयाप्रमाणे अजूनपर्यंत कोणताही GR आलेला नाही। त्यामुळे हे जे पैसे मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे ते 1,500 रुपयाप्रमाणेच पैसे या ठिकाणी मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। दिव्यांग बांधवांना 1,500 रुपयाप्रमाणेच पैसे सप्टेंबर महिन्याचे मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अफवांपासून सावध राहा आणि कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की आम्ही 2,500 रुपये करून देतो, आम्हाला पैसे द्या, अशा फसवणुकी होत आहे, त्यापासून सुद्धा सावधान राहा मित्रांनो। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो, जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।